नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण सुलतान मोहम्मद बिन तुघलक याचा अभ्यास करणार आहोत. मोहम्मद बिन तुघलकाने आपल्या कार्यकाळामध्ये अनेक योजना सुरू केल्या, परंतु त्या अयशस्वी झाल्यामुळे तत्कालीन इतिहासकारांनी त्याला वेडा सुलतान असं म्हटलं. काही इतिहासकारांनी त्याला परस्पर विरोधी गुणांचा समुच्चय असं नाव दिलं, तर काही लोक त्याला अतिशहाणा मूर्ख असं संबोधतात. या मोहम्मद बिन तुघलकाविषयी चा जो इतिहास आहे तो आपल्याला जियाउद्दीन बर्नी याने लिहिलेल्या तारीख ये फिरोजशाही या ग्रंथातून मिळतो. त्याचबरोबर अमीर खुसरो याने लिहिलेल्या खजाईन उल फुतूह या ग्रंथातून सुद्धा आपल्याला मोहम्मद बिन तुघलकाची माहिती मिळते. तर मोहम्मद बिन तुघलकाचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपण तुघलक घराण्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. इसवी सन 1320 मध्ये गियासुद्दीन तुघलक या व्यक्तीने खिलजी घराण्याची सत्ता नष्ट करून दिल्ली या ठिकाणी तुघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित केली आणि याच गियासुद्दीन तुघलकचा मुलगा म्हणजे मोहम्मद बिन तुघलक. मोहम्मद बिन तुघलकाचे मूळ नाव जुना खान असे होते आणि जुना खान हा लहानपणापासूनच अतिशय शूर, धाडसी आणि पराक्रमी होता. दिल्लीचा सुलतान असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं होतं. धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, न्यायशास्त्र, तर्कशास्त्र अशा सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास जुना खानने केला होता. आणि जेव्हा त्याचे वडील यांना असं लक्षात आलं की आपला मुलगा हा सगळ्या गुणांनी परिपूर्ण झालेला आहे, आणि तेव्हा त्यांनी जुना खानला उलुघ खान ही पदवी देऊन आपला उत्तराधिकारी घोषित केला. गियासुद्दीन तुघलकच्या कालखंडामध्ये जुना खानने तेलंगणा आणि ओरिसा हा प्रदेश जिंकला आणि आपलं साम्राज्य, तुघलक साम्राज्य वाढवलं. वास्तविक पाहता गियासुद्दीन तुघलकने जुना खानला आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं, परंतु जुना खानला आपल्या वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत बसणं हे कदाचित आवडलं नसावं, आणि म्हणून त्याने लवकरात लवकर दिल्लीचा सुलतान बनण्यासाठी प्रयत्न करणे सुरू केले. त्याचे वडील गियासुद्दीन तुघलक हे बंगालवर आक्रमण करण्यासाठी गेले असताना तिथं त्यांचा विजय झाला, आणि विजय झाल्यानंतर ते दिल्लीला परत आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोहम्मद
बिन तुघलकाने एक लाकडी शामियाना उभारला आणि त्या शामियानामध्ये हत्तीची झुंज बघत असताना गियासुद्दीन तुघलकचा शामियाना कोसळून मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जुना खान याने महम्मद बिन तुघलक ही पदवी घेतली आणि तो 1325मध्ये दिल्लीचा सुलतान बनला. अशा पद्धतीने महम्मद बिन तुघलक याने दिल्लीचे सुलतानपद प्राप्त केले. दिल्लीचा सुलतान बनल्यानंतर महम्मद बिन तुघलकाची जी कारकीर्द आहे, कार्यकाळ आहे, हा त्याने राबविलेल्या विविध योजनांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेक योजना राबवल्या, परंतु त्याची कोणतीही योजना ही सफल झाली नाही, यशस्वी झाली नाही. तर आपण पाहणार आहोत त्याने कोणकोणत्या योजना या राबविल्या होत्या. महम्मद बिन तुघलकाने राबविलेली पहिली योजनामध्ये म्हणजे दोआबमध्ये करवाढ. दिल्लीच्या आजूबाजूला जो गंगा आणि यमुना नदीचा प्रदेश आहे त्याला दोआबचा प्रदेश असं म्हटलं जाते. आणि या दोआबच्या प्रदेशामध्ये हिंदू जमीनदार मोठ्या संख्येने राहत होते. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर, आपल्या वडिलांना ठार मारल्यानंतर सुलतान बनण्यासाठी महम्मद बिन तुघलकाने अमाप पैसा खर्च केला होता आणि त्यामुळे त्याचा खजिना हा रिकामा झाला होता. आणि त्याच कारणासाठी महम्मद बिन तुघलकाने या दोआबच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांकडून अतिरिक्त कर गोळा करण्याचा निर्णय घेतला. तशा प्रकारची एक योजना आखली. त्याच्यामागं अजूनही एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे असं की दिल्लीच्या दोआबच्या प्रदेशामध्ये जे हिंदू जमीनदार राहत होते ते सतत महम्मद बिन तुघलकाच्या विरुद्ध विद्रोह करायचे, बंड करायचे. ते अतिशय श्रीमंत होते आणि म्हणून त्यांचा बंदोबस्त करणे हा सुद्धा या योजनेमागील एक हेतू होता. महम्मद बिन तुघलकाने जेव्हा या प्रदेशामध्ये करवाढ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने 1 नाही 2 नाही तर 10 पटीने कर वाढवला. दोआबच्या प्रदेशातून कर वसुली करण्यासाठी त्याने शताधिकारी नावाचे अधिकारीसुद्धा नेमले. परंतु झालं काय की जेव्हा महम्मद बिन तुघलकाने दोआबच्या प्रदेशामध्ये कर वाढ केली, नेमकी त्याच वेळेस दोआबच्या प्रदेशात प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ पडला. लोकांना खायला प्यायला अन्नधान्य मिळेनासं झालं. आणि अशाही परिस्थितीमध्ये महम्मद बिन तुघलकाचे कर्मचारी, अधिकारी लोकांकडून जबरदस्तीने कर वसूल करू लागले आणि त्यामुळे या प्रदेशात अराजकता निर्माण झाली. आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह महम्मद बिन तुघलकाला दिसू लागली तेव्हा त्याने या प्रदेशामध्ये तलाव, विहिरी खोदणे, रस्ते बांधणे, मोफत भोजनदान करणे, त्याचबरोबर आर्थिक सहकार्य करणे अशा प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या. परंतु आता मात्र वेळ त्याच्या हातातून गेला होता आणि त्याने लागू केलेली ही दोआबमध्ये करवा पहिलीच योजना असफल झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे राजधानीमध्ये परिवर्तन. दिल्ली ही महम्मद बिन तुघलकाची राजधानी होती आणि त्या काळामध्ये दिल्लीला मंगोल आक्रमकांपासून, त्याचबरोबर
राजपुतांपासून सतत धोका होता. एवढंच नाही तर दिल्लीतून दक्षिण भारतातील दूरवरच्या राज्यांवर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण जात होतं आणि म्हणून मोहम्मद बिन तुघलकाने राजधानीमध्ये परिवर्तन करण्याचा, राजधानी बदलविण्याचा निर्णय घेतला, योजना आखली आणि त्याने भारताच्या मध्यभागी असलेल्या महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ देवगिरी या ठिकाणी आपली राजधानी स्थलांतरित करण्याची योजना आखली. वास्तविक पाहता ही योजना अतिशय चांगली होती, परंतु या योजनेची अंमलबजावणी ही व्यवस्थित न झाल्यामुळे त्याची ही योजनासुद्धा असफल झाली आणि दिल्लीवरून राजधानी देवगिरीला आणल्यानंतर लगेच त्याने आपली राजधानी पुन्हा देवगिरीवरून दिल्लीला परत नेली. कारण की देवगिरीचं वातावरण हे त्याला सूट झालं नाही. देवगिरीमध्ये चांगल्या प्रकारचं पाणी नाही, देवगिरीमध्ये चांगल्या प्रकारची स्वच्छ हवा नाही, त्याचबरोबर उद्यानं, बागा नाही, महाल नाही. अशा अनेक कारणामुळे मोहम्मद बिन तुघलकाने पुन्हा आपली राजधानी देवगिरीवरून दिल्लीला परत नेली. त्याच्या या योजनेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात पैसा खर्च झाला. एवढंच नाही तर प्राणहानी सुद्धा झाली आणि त्याची ही योजना सुद्धा असफल झाली. त्यानंतर त्याने आखलेली अजून एक योजना म्हणजे चलन पद्धतीमध्ये परिवर्तन. मोहम्मद तुघलकाने आपल्या कार्यकाळामध्ये दोकानी, दिनार, अदली यासारख्या सोन्या चांदीची नाणी प्रचलनात आणली होती. परंतु सततचे युद्ध, विद्रोह, दरबारी खर्च आणि मोहम्मद बिन तुघलकाने राबविलेल्या आणि असफल झालेल्या योजना यामुळे सोन्या चांदीचा प्रचंड तुटवडा मोहम्मद बिन तुघलकाच्या सरकारी खजिन्यामध्ये पडला होता आणि त्यामुळे मोहम्मद बिन तुघलकाने सोन्या चांदीच्या नाण्यांच्या ऐवजी तांब्याची नाणी प्रचलनात आणण्याचा निर्णय घेतला, योजना आखली. परंतु त्याची ही योजनासुद्धा असफल झाली. कारण की याही योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे मोहम्मद बिन तुघलकाने केली नाही. जेव्हा त्याने तांब्याची नाणी प्रचलनात आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांनी आपल्या घरामध्येच तांब्याची भांडी मोडून त्यापासून बेकायदेशीरपणे नाणी बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्याची ही योजनासुद्धा असफल झाली. आणि म्हणून त्याने लोकांना तांब्याची नाणी सरकारी खजिन्यामध्ये जमा करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये सोन्या चांदीची नाणी घेऊन जायचा आदेश दिला आणि परिणामी सरकारी खजिन्यामध्ये तांब्याच्या नाण्यांचे पर्वता एवढाले ढीग निर्माण झाले आणि त्याची ही योजनासुद्धा असफल झाली. त्यानंतर त्याने अजून एक योजना आखली आणि ती योजना म्हणजे आदर्श कृषी योजना. सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मोहम्मद बिन तुघलकाने घेतला आणि त्यासाठी त्याने आदर्श कृषी योजना राबविली. या आदर्श कृषी योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने एक वेगळा विभाग, स्वतंत्र विभाग निर्माण केला आणि त्या विभागाला दिवान-ए-कोही असं म्हटलं जाते. दिल्लीजवळ जवळपास 60 चौरस मैल जमीन त्याने शेतीसाठी, कृषीसाठी निवडली आणि 2 वर्षामध्ये या जमिनीवर त्याने जवळपास 70 लाख रुपये खर्च केले आणि एवढे पैसे खर्च करून त्याने ती जमीन मशागत करून शेतीयोग्य बनवली. तिथल्या शेतकऱ्यांना त्याने शेती करण्यासाठी आर्थिक सहकार्य केलं
त्यांना शेतीची अवजारं दिली, तिथे विहिरी तलावं खोदण्यात आल्या, कृषी विकासासाठी अनेक कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले. परंतु झालं असं की त्याने ही जी जमीन निवडली होती ती जमीनच मुळात नापीक होती, खडकाळ होती आणि त्यामुळं तिथं कितीही पैसा खर्च केला तरी त्या जमिनीतून पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळालं नाही, पीक मिळालं नाही. आणि त्याचंच अधिक एक भर म्हणजे त्यानं जे कर्मचारी आणि अधिकारी नेमले होते ते सुद्धा भ्रष्टाचारी स्वरूपाचे होते. आणि त्यामुळे मोहम्मद बिन तुघलकाची आदर्श कृषी योजनासुद्धा सपसेल अयशस्वी ठरली. मित्रांनो, अशा पद्धतीने मोहम्मद बिन तुघलकाने दोआबमध्ये करवाढ, त्याचबरोबर राजधानीमध्ये परिवर्तन, त्याचबरोबर चलन पद्धतीमध्ये परिवर्तन आणि आदर्श कृषी योजना ही जनतेच्या हितासाठी राबवली. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्याच्या सगळ्या योजना अयशस्वी झाल्या. आता या योजना अयशस्वी का झाल्या त्याचासुद्धा आपल्याला विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की विद्यापीठांच्या परीक्षामध्ये मोहम्मद बिन तुघलकांच्या योजनांची माहिती सांगून त्या योजना अयशस्वी का झाल्या असा प्रश्न हमखास विचारला जातो. तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिणं शक्य झालं पाहिजे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आपण आता अभ्यास करणार आहोत मोहम्मद बिन तुघलकाच्या योजना अयशस्वी का झाल्या. त्याच्या योजना अयशस्वी झाल्या याच्या मागचं पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण ते म्हणजे मोहम्मद बिन तुघलकाचा स्वभाव. वास्तविक पाहता मोहम्मद बिन तुघलकाच्या सगळ्याच योजना ह्या अत्यंत चांगल्या जनकल्याणकारी होत्या. परंतु योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी, त्याची पूर्वतयारी ही सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. मात्र मोहम्मद बिन तुघलकाने या योजना आखल्यानंतर आपल्या उतावळ्या आणि विचित्र प्रकारच्या स्वभावामुळे त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली नाही. दिल्लीवरून देवगिरीला राजधानी आणण्याचा निर्णय हा अतिशय क्रांतिकारी स्वरूपाचा निर्णय होता, जो भारतावर दूरगामी परिणाम करणारा ठरला असता. कदाचित भारताचा नंतरचा इतिहाससुद्धा काही वेगळा राहिला असता. परंतु मोहम्मद बिन तुघलकाने अतिशय चांगल्या स्वरूपाच्या या योजनेची अंमलबजावणी मात्र अतिशय वाईट पद्धतीने केली. त्याने या देवगिरीला आधी रस्ते बांधायला पाहिजे होते, विहिरी बांधायला पाहिजे होत्या, तलावं बांधायला पाहिजे होते, उद्यानं तयार करायला पाहिजे होते, मोठमोठे महाल बांधायला पाहिजे होते, कार्यालय बांधायला पाहिजे होते. परंतु अशा प्रकारची कुठल्याच प्रकारचं कार्य मोहम्मद बिन तुघलकाने केलं नाही. सरळ सरळ त्याने निर्णय घेतला की राजधानी दिल्लीवरून देवगिरीला न्यायची. लोकांना आदेश दिला, सगळेच लोक देवगिरीला आले. तिथलं वातावरण सूट झालं नाही. पुन्हा त्याने आदेश दिला की देवगिरीवरून दिल्लीला वापस चला. आणि त्यामुळे त्याच्या उतावळ्या स्वभावामुळेच त्याच्या योजना असफल झाल्या असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतर योजना अयशस्वी होण्यामागचं अजून एक कारण ते म्हणजे जनतेचे असहकार्य. वास्तविक पाहता त्याने राबवलेल्या सगळ्या योजना या लोकांच्या कल्याणाच्या होत्या, परंतु लोकांचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य त्याला मिळालं नाही. उदाहरणार्थ, त्याने जेव्हा चलन पद्धतीमध्ये परिवर्तन ही योजना आखली तेव्हा लोकांनी आपल्याच घरामध्ये तांब्याची भांडी मोडून तांब्याची नाणी बनवायला सुरुवात केली बेकायदेशीरपणे. तर असं जरी लोकांनी केलं नसतं, त्याच्या योजनेला सहकार्य केलं असतं तर कदाचित त्याच्या योजना या यशस्वी झाल्या असत्या. त्यानंतर प्रतिकूल परिस्थिती हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे त्याच्या योजना असफल झाल्या.
जेव्हा त्याने दोआबमध्ये करवाढ ही योजना आखली, नेमक्या त्याच वेळेस दोआबमध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे लोक हे कर भरेनासे झाले. लोकांकडे कर भरण्या एवढा पैसा शिल्लक राहिला नाही आणि त्यातही सुलतानाच्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची जबरदस्ती वाढली. ते शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करून कर गोळा करू लागले आणि त्यामुळे त्या प्रदेशात सुलतानाच्या विरुद्ध अराजकता निर्माण झाली, बंड निर्माण झालं, विद्रोह निर्माण झाला आणि त्याचमुळे प्रतिकूल परिस्थितीसुद्धा त्याच्या योजनांच्या आड आली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यानंतर आपल्याला अजून एक कारण सांगता येईल, ते म्हणजे त्याचे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी. योजना कितीही चांगली असली आणि ती योजना राबवणारी, त्याची अंमलबजावणी करणारे कर्मचारी, अधिकारीच मात्र भ्रष्ट स्वरूपाचे असले, कमजोर स्वरूपाचे असले, अकार्यक्षम असले, तर ती योजना कितीही चांगली असली तरी तिची विल्हेवाट लागल्याशिवाय राहत नाही. मोहम्मद बिन तुघलकाच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. मोहम्मद बिन तुघलकाच्या विचित्र स्वभावामुळे त्याचे कर्मचारी आणि त्याचे अधिकारी हे भ्रष्ट बनले आणि त्यांनी या योजनांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि त्याचमुळे त्याच्या योजना या असफल झाल्या असं इतिहासकार म्हणतात. शेवटी धार्मिक कारणसुद्धा त्याच्या योजनांच्या असफलतेमागे सांगितल्या जाते की त्याने दोआबमध्ये श्रीमंत असलेल्या हिंदू जमीनदारांचा बंदोबस्त करण्यामागेच ही योजना सुरू केली होती. एवढंच नाही तर त्याने राजकारणापासून मुल्ला, मौलवी, काजी यांना दूर ठेवलं आणि त्यामुळे त्याला हिंदू लोकांचंही सहकार्य मिळालं नाही आणि मुस्लिम लोकांचं सुद्धा सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळेच त्याच्या योजना अयशस्वी झाल्या. आता त्याच्या योजना अयशस्वी झाल्या याची पूर्ण जबाबदारी ही इतिहासकारांनी मोहम्मद बिन तुघलकावर ठेवली. त्याचा पूर्ण ठपका त्यांनी सुलतानावर ठेवला आणि इतिहासामध्ये लिहून ठेवलं की मोहम्मद बिन तुघलक हा वेडा होता, मूर्ख होता आणि म्हणून त्याच्या योजना या अयशस्वी झाल्या. आपण या इतिहासकारांच्या आरोपांवर विश्वास ठेवणं गरजेचं नाही. आपण सुद्धा तो वेडा होता की नाही याची शहानिशा करणं आवश्यक आहे. तो एक रहस्यमय स्वभाव असलेला सुलतान होता, विचित्र असा स्वभाव असलेला सुलतान होता आणि त्याच्या विचित्र स्वभावामुळेच त्याला इतिहासकारांनी वेडा असं संबोधलं आहे. वास्तविक पाहता त्याच्या योजना या काळाच्या पुढच्या होत्या. अनेक योजना त्याच्या दूरगामी परिणाम करणाऱ्या होत्या. कदाचित त्या योजना यशस्वी झाल्या असत्या तर भारताच्या इतिहासातील सगळ्यात बुद्धिमान, सगळ्यात कर्तृत्वशाली सुलतान म्हणून मोहम्मद बिन तुघलकाची नोंद झाली असते. परंतु त्याच्या योजना अयशस्वी झाल्यामुळे त्याला वेडा ठरवण्यात आलं आणि वेडा ठरवणारे जे इतिहासकार आहेत ते त्याचे समकालीन होते, त्याच्या दरबारातील होते आणि त्यांनी पूर्वग्रह दूषितपणामुळेच त्याला वेडा म्हटलेला आहे. त्यामध्ये इब्न बतुता आणि जियाबुद्दीन बर्नी हे दोन इतिहासकार प्रमुख आहेत. ते दोनही इतिहासकार मोहम्मद बिन तुघलकाचे विरोधक असल्याकारणाने त्यांनी मोहम्मद बिन तुघलकाला वेडा असं म्हटलं. एकीकडे मोहम्मद बिन तुघलक आपल्या वडिलांचं खून करण्याचा कटकारस्थान असतात आणि दुसरीकडे त्याला आपण वेडा म्हणतो. असं शक्य आहे का? वेडा व्यक्ती नाही कटकारस्थान रचत, नाही कुठल्या प्रकारच्या योजना आखत आणि मोहम्मद बिन तुघलकाने आपल्या योजना अगदी काळाच्या पुढचा विचार करून आखलेल्या होत्या, परंतु त्या अयशस्वी झाल्यामुळे
सगळी ठपका त्याच्यावर ठेवणं आणि त्याला वेडा संबोधणं हे उचित ठरणार नाही, असं आपल्याला त्या महम्मद बिन तुघलकाच्या कार्याचं मूल्यमापन करताना करता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, महम्मद बिन तुघलक हा एक विचित्र असा स्वभाव असलेला सुलतान होता आणि म्हणूनच इतिहासकारांनी त्याला परस्पर विरोधी गुणांचा समुच्चय असं संबोधलेलं आहे. आणि इतिहासामध्ये त्याच्या योजना या असफल झाल्यामुळे त्याला वेडासुद्धा म्हटलेला आहे. मगाशीच म्हटल्याप्रमाणे महम्मद बिन तुघलक हा अतिशय प्रतिभावंत किंवा कुशाल बुद्धिमत्तेचा सुलतान होता आणि त्याने धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, युद्धशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि कदाचित त्या योजना जर यशस्वी झाल्या असत्या तर इतिहासामध्ये एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा, एक कर्तृत्वशाली आणि अत्यंत दूरदृष्टिकोन असणारा सुलतान म्हणून तो प्रसिद्ध झाला असता. परंतु तसं झालं नाही. त्याच्या योजना अयशस्वी झाल्या आणि त्याला इतिहासामध्ये वेडा सुलतान असं संबोधलं गेलं. त्यामुळे इतिहासकारांनी महम्मद बिन तुघलकाला मध्ययुगीन काळातील ॲरिस्टॉटल असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण की तो विद्वानांचा आश्रयदाता होता, अनेक विद्यांचा अभ्यास करणारा होता आणि त्यामुळे त्याला मध्ययुगीन काळातील ॲरिस्टॉटल असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. जियाउद्दीन बर्नीने तर त्याला परमेश्वराने निर्माण केलेला अद्भुत प्राणी अशी उपमा त्याला दिलेली आहे आणि डॉक्टर ईश्वरी प्रसाद हे मात्र त्याला परस्पर विरोधी गुणांचा समुच्चय असं म्हणतात. सिंध प्रांतातील खित्ता या ठिकाणी एका लष्करी छावणीमध्ये 20 मार्च 1351 रोजी महम्मद बिन तुघलकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूबरोबरच त्याच्या योजनांचा अस्त झाला. विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून महम्मद बिन तुघलक हे प्रकरण, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आशा करतो की तुम्हाला हे आजचं लेक्चर नक्कीच आवडलं असेल आणि याचा तुम्हाला फायदा विद्यापीठ परीक्षांसाठी नक्कीच होईल. धन्यवाद.